मंडळी नमस्कार, मी एकनाथ वाघमोडे. आपण आता सध्या ठोंबरेवाडी तालुका मान शिखर शिंगणापूर जवळची ठोंबरेवाडी आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. ज्यांनी शिखर शिंगणापूर मधील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या 10 वर्षाहून अधिक काळापासून लढा दिला आणि त्यांचा लढा यशस्वी झाला असे पैलवान खाशाबा ठोंबरे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. कोर्टानं हायकोर्टानं जो आदेश दिलेला आहे शिखर शिंगणापूर मधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात, त्या संदर्भात अधिक माहिती आपण खाशाबा ठोंबरे यांच्याकडून घेणार आहोत. सुरुवात नेमकी कशी झाली, तुम्ही काय केलं सुरुवातीला? मी अतिक्रमणाला उपोषण केली 2-3. कुठं उपोषण केले? देवडीला केलं, शिंगणापुरात नाही, देवडीलाच केली. तिन्ही बी नुसती कागद गोळा केली. आपल्याला कोणी विचारित नाही, काय नाही म्हणलं. मग एक पोलीसवाला म्हणला की तुम्ही डायरेक्ट पेसायच म्हणला, तुम्ही डायरेक्ट याचिका दाखल करून टाका. बर, मग तुम्ही याचिका कुठं हायकोर्टात दाखल? हो, मुंबईला जाऊनच केली. बर, मग ह्याला किती दिवस झाला म्हणजे याचिका दाखल करून? त्याला झाले की तरी 10-11 वर्ष तरी झाले. 10-11 वर्ष. त्या काळात तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या का? अडचण म्हणजे त्याच समजेची अडचण म्हणजे ग्रामपंचायतीच. हो, ग्रामपंचायत बांधायला होते, काढाय बी लावते, पैसे गोळा करते, असली ग्रामपंचायत शिंगणापूर. शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीनंच लोकांना अतिक्रमण करायला लावलं? लावलं. मी नोटीस काढायला लावली, दुनिया केली, मोजणीचे पैसे भरतो म्हणलं. आबईच्या काळात तरी ग्रामपंचायतीने काय आपली दखल घेतली नाही. मग त्यावेळेस अतिक्रमण कोणी काढलं नाही? कोणी काढलं नाही. लाईटी द्यायच्या ते दिल्या, नळ कनेक्शन दिलं ते दिलं, वरनं संडास बांधायला सुद्धा जागा नाही ग्रामपंचायतीला. संडास गावठाण वगैरे सगळं आहे. समजा गायरा नाही, गावठाण नाही. अजून ते कावडी चढते तिकडे. जर पूर्व वाटोळ झाले, तिथं मयत झाले, तिथे कावडी चढवताना तरी बाहेर काढूच तर मयत ती होऊन जाते. इतकी अडचण झाली, त्या कावडी भिजतात. शिंगणापुरात कावडी चढते ना तिथं. मग तुम्हाला ही डोक्यात कसं काय आलं की अतिक्रमण काढायचं वगैरे? ही महादेवासाठी मी केले, गावासाठी नाही, कुठल्या कोणासाठी नाही. कारण महादेवाची जत्रा चांगली व्हावी, म्हणजे लोकांना जागा व्यवस्थित मिळावा, वाहनं व्यवस्थित लागावे. आता जत्रा भरली तर वाहनं लागते ती या खाली लागते, गोपीतलिंगाकडे लागते ती, नात्यापतीच्या घाटाकडे लागते ती, इकडं बंदुकीच्या वस्तीकडे लागते ती. हा, बरोबर आहे. त्यातनं म्हातारा कोतारा माणूस काय महादेवापर्यंत पोचत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं केलं. हे समजा कसं आपलं महादेवासाठीच केलंय, महादेवाला मला यश दिलंय. ह्याच्यात आता मोहर महादेव काय करेल ते महादेवालाच माहिती. बरोबर आहे की. पण आता हे तुम्ही जे लढा दिला यशस्वी केला, कोर्टानं बी त्याच्यावर निर्णय दिलाय. कोर्टानं तुमच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि अतिक्रमण काढायला 12 आठवड्याची मुदत दिलेली आहे. बरोबर. हो, बरोबर. आता जी ग्रामपंचायतीची लोक आहेत ती त्याच्यावर स्टे आणण्यासाठी हाय सुप्रीम कोर्टात जायचं म्हणते. ते चालले त्यांचा कार्यक्रम. आता ती काय पाडायला बी तीच आणि करायला व्हाय बी तीच. आता आपण काय करायचं गरीबानं? आपण काय येऊ गावात कोणी चहा पाजला तर नाही तर आपल्या हाताने प्यायचं, कोथमिऱ्या 4 पेंड्या ऐकायच्या, तेवढंच करायचं, आपल्या रानात येऊन काम करायचं. आपल्याला कोणाची आशा आहे का? कोणाकोण 2 रुपये आहेत माझ्याकडे, कोणाचं? मी स्वतः पैसे घालवले. एवढं सगळं लढा स्वतः केलाय, पदर खर्चाने केलाय. पण एवढं सगळं तुम्ही गावासाठीच केलं? बरोबर. गावासाठी केलं नाही, देवासाठी केलं. महादेवासाठी केलं. मी गावात लय समजा सांगित बसलो तर 3 दिवस पोरायचं नाही. तर गाव लय वांगाळ. उद्धव काकाच्या माघारी गाव आमचं असं भांगार झाले. फक्त 5 वर्ष थांबलो होतं आबोच्या काळात. पण आता जे अतिक्रमण वगैरे झालेलं आहे का त्याच्यात आता जी ग्रामपंचायतीची बॉडी आहे का नाही, आता सरपंच असतं, अजून 2-4 सदस्य काहीतरी आहेत, त्यांचं बी त्या अतिक्रमणात घर आहे असं कळतंय. लय घर 4-4, 5-5 जाग आणि त्याच्यावर लय कमी होती ती. आणि परगावची आलेली माणसं आमच्या केस करते ती. म्हणजे बाहेर नाही येऊन इथं राहिली तिथे अर्धा एकर, 2-2 एकर, 3-3 एकर. काय कायला तरी बायकांना पोर नाही, तिची 5 घर आहे ती. शिंगणापुरात सगळ्यात जास्त बाहेर आलेली लोक आणि ते कसं आहे, लगेच त्याला लाईट मिळणार, पाणीच कनेक्शन मिळणार, मतदान त्याचं लागणार. समजा त्याचं पैसे जोरावर पैसे घेणं देणं असतंच की. बरोबर आहे. तर कोणाच आपण काय म्हणायचं, तेवढं खरं आहे. तर मंडळी, आता आपण खाशाबा ठोंबरे यांच्याशी चर्चा केली
अतिक्रमण काढण्यासंदर्भात हायकोर्टानं जो 12 आठवड्यांचा मुदतीचा कालावधी शिखर शिंगणापूरच्या अतिक्रमणाच्या अनुषंगानं जो निकाल दिला, त्याच विषयात खाशाबा ठोंबरेने आपल्याला माहिती दिली. इथून पुढं हे अतिक्रमण निघणार की नाही हा विषय जरी महत्वाचा असला तरी खाशाबा ठोंबरे यांच्यावर ह्या अतिक्रमणाच्या विरोधातील लढाईमुळं त्यांच्यावर एखादा अतिक्रमणवाल्यांकडून हल्ला होऊ शकतो. ह्या अनुषंगानं ते पोलीस स्टेशनला गेले होते. पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं त्यावेळेस? आम्ही नाही इथं घेत नाही, तुम्ही देवडीला द्या. म्हणजे देवडीला द्या म्हणून सांगितलं? हा, आम्ही इथं घेत नाही. त्या पत्र द्यायला गेला होता तुम्ही? हा, पत्र द्यायला गेलो. तर मंडळी हेही बघू शकता आपण की अतिक्रमण काढण्यासाठी शिखर शिंगणापूरच्या देवासाठी, महादेवासाठी ज्यांनी लढा दिला त्यांचा लढा आता यशस्वी झालेला आहे. महादेवानं त्यांच्या लढ्याला यश दिलेलं आहे. मात्र त्यांच्यावर एखादा जीवघेणा हल्ला होऊ शकतो ज्यांनी अतिक्रमण केलंय त्यांच्याकडून. त्या संदर्भात ते संरक्षण मागण्यासाठी पोलिसांकडे गेले असता शिखर शिंगणापूर आउटपोस्ट मधून त्यांना दहिवडीला जावं आणि दहिवडीला द्या असं सांगण्यात आलं. मात्र त्यांनी जे काय पत्र वगैरे शिखर शिंगणापूरला ऍक्सेप्ट केलेली नाहीत ते पोस्टानं त्यांनी पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे शिखर शिंगणापूर आउटपोस्टचे पोलीस असतील किंवा दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस असतील ह्या सगळ्यांनी ह्या हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करून खाशाबा ठोंबरे यांना संरक्षण देणं खरं गरजेचं आहे. त्याच्यामुळं त्यांना आता हे संरक्षण मिळतं का हे खऱ्या अर्थानं बघणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.